हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज शिक्षक दिन आहे, टीचर्स डे, 5 सप्टेंबर. कॉलेजला चालू होतं म्हणून आता ब्लॉग चालू करा, नाही तर परत लेट झाला म्हणजे काय ब्लॉग करा, ब्लॉग कमी होते, म्हणजे ब्लॉगचं टायमिंग कमी होते. 4 मिनटं 5 मिनटं ह्याच्या आतमध्ये होते. आता गाडीवर नाही चालतो, गाडी आता माझ्याकडे आबांना घेऊन जायचं थोड्या आवाज दिला काय मला. 9:30 वाजले येतच. आज प्रॅक्टिकल नाही, तर काय होते काय माहीत. आज टीचर्स डेचं आहे ना, काय होतं नक्की ते सुद्धा माहीत नाही. तर गेल्यानंतर समजेल नक्की काय होतं तिकडे. A few moments later. कॉलेजमध्ये आलो आहे, पण आज कुठलंच लेक्चर नाही होणार वाटतं, कारण की पावणे 2 वाजून गेलेत आणि आम्ही थांबलो आहे सरांची वाट बघत. कारण की बुके आणलं ते जायचं आहे सरांना, फोटो काढायचे. ते काय शिक्षक दिन म्हणजे टीचर्स डे साजरी करायचं, त्यासाठी आम्ही सर्व वाट बघत थांबलो. आणि आज पोरं पण जास्त नाही तर पोरी म्हणजे स्टुडंट जास्त काय नाही, तरी 10-15 असते, त्यापेक्षा कमीच असते. मी अभि चैतन्य, आम्ही 5 जण आणि मुली किती 4-5 असतात, 10च्या आसपास असतात सर्वजण. वाट बघत थांबलो जगताप सरांची. ती आली म्हणजे शिक्षक दिन साजरा करायचा, फोटोही काढायचे, घरी जायचं. कारण की लेक्चर तर वाटतं होणार नाही ते, भूकसुद्धा लागल्या. आणि आता एस टी तर काय भरोसा नाही, कारण की एकच एस टी आहे, येऊन जाऊन करते. त्यासाठी एस टीचं पण बघायला लागलं, स्टँडवर गेलं नक्की भेटते का नाही ते. इथं कॅमेरा चालू आहे, तो चालू असला म्हणजे मला म्हणते नक्की काय करतोय फोनवर. त्यापेक्षा इथनं बाहेर जातो, बाहेर सांगतो जरा मित्रांसोबत. नुसता हा व्हिडिओ करायला चालू आहे. A few inches later. वाजले ते आता मळ्यातच आहे. मंडपचं सामान आलं होतं, गाडी घेऊन या वड्यातनं आलो होतो, अडकली होती जाम बेकार. कशी तरी बाहेर काढली वर. ओमच्या घरी सामान ठेवलं सगळं मंडपचं. ह्याचं करायचं सगळं, मंडप वीट टाकायचं आहे बारशासाठी एवढ्या ह्याच्या स्पेसमध्ये. पण इथनं येताना वड्यामध्ये प्रॉब्लेम होते गाड्यांचा. आता जाऊ बा, 8:45 वाजल्याच्या, भूक लागल्या, घरी जाऊ पटापट, खाऊन घेऊ आणि झोपून निवांत. उद्या प्रॅक्टिकलचं बघू आहे का नाही ते विचारू उद्या. जास्त कोणी येतं नाही, ते प्रॅक्टिकल होईल का नाही ते सुद्धा माहीत नाही. नुसतं जायचं यायचं माघारी, डोक्याला ताप नुसता. 12:30 वाजले का जागा होतो, कारण लक्षात गेलं होतं कपडे आणायला. कपडे आणेपर्यंत वाट बघत होतो. कपडे आणून ठेवले ते बारशासाठी, वाट बघत होतो. हा बोला की. काय नाही, आता झोपणार आहे. आता झोपायचं झालं, पण उद्या उठायचं. पण उद्या इलेक्ट्रॉनिकचं प्रॅक्टिकल आहे. हो, तेच करू. ते एंडिंग तरी झाली पाहिजे ना व्हिडिओची. स्टार्टिंग झाली तर शेवट केला पाहिजे. व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नाही, एक सबस्क्रायबर कमी झाला, 290 होते, 289 झाले. प्लीज पटापट सबस्क्राईब करा आणि सबस्क्रायबर वाढवा. त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा. भेटू नवीन ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.